दारावरचा लाल दिवा बंद झाला. डॉक्टर बाहेर आले तशी कृष्णाबाई आपलं हिरवगार लुगडं सावरून उठून उभी राहिली. भेदरलेल्या प्रश्नार्थक नजरेने ती त्यांच्याकडे पाहत होती. बाहेर येताच डॉक्टर तिला म्हणाले, गडबड करून लवकरात लवकर तुम्ही त्यांना इथे घेऊन आलात म्हणून बरं, नाहीतर सगळं अवघड होतं. त्यांना वाचवता आलं नसतं. पण आता सगळं ठीक आहे. काही काळजीचं कारण नाही काकू. उद्या सकाळपर्यंत आराम पडेल त्यांना. डॉक्टरांचे धीरांचे शब्द कानी पडले आणि कृष्णाबाईंनी आतापर्यंत मोठ्या हिमतीने थोपून ठेवलेला भावनांचा बांध फुटला. आणलेलं उसनं अवसान गळून पडलं आणि म्हातारीच्या डोळ्यातून आसवांची धार वाहू लागली. तिथेच बाहेर भिंतीचा आधार घेत ती मटकन खाली बसली. घाई करून म्हाताऱ्याला लवकरात लवकर घरातून हलवला नसता तर आज काय प्रसंग ओढवला असता याचा विचार करताच तिच्या अंगावर सरसरून काटा आला आणि सकाळपासूनचा सगळा घटनाक्रम तिच्या नजरेसमोर तरळून गेला. सकाळी कृष्णाबाई पहाटे तांबडं फुटायच्या आतच जागी झाली. उठून शेरडं करडं मसराखालचं झाडून काढलं. रडा सारवण करून आंघोळ केली. चुलीवर म्हाताऱ्याच्या आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलं. तोपर्यंत म्हाताराही जागा झाला. बैलांना वैरण पाणी दाखवलं. बाकीचे किडूक मिडूक कामं आटोपून आंघोळीला गेला. त्याची आंघोळ आटपेपर्यंत म्हातारी गरमागरम चहा पितळीत ओतून त्याची वाट पाहू लागली. चहा पीत पीत कुशाबा, किसने तुझ्या हातचा चहा म्हणजे हा हा हा, अमृत ग अमृत म्हणताच कृष्णाबाई गोड लाजली. मस्त फुरके मारत दोघांचाही चहा झाला. न्याहारी करून दुपारीसाठी 4 भाकरी थोडं कालवण एका फडक्यात बांधून दोघेही मळ्याला निघाले. चुगीचे दिवस असल्यामुळे रानात भरपूर कामं होती. मळ्यात जाताच दोघे आपापल्या कामाला लागले. मळ्यात कामाला आलेल्या आयाबायांशी गप्पा मारत कृष्णाबाई कामात गुंतून गेली. दोघांनाही मळ्यात येऊन 4-5 तास होत आले होते. दुपारच्या जेवणाची वेळ झाली. थोडं हातातलं काम आटोपलं की निवांत झाडाच्या सावलीत बसून 4 घास पोटात ढकलावे या विचारात असतानाच कुशाबाला पायाला काहीतरी चावल्यासारखं वाटलं. म्हणून त्याने खाली पाहिलं तर त्याच्या पायापासून काहीतरी वळवळत गेलेलं त्याला दिसलं. त्याच्या पायाच्या करंगडीजवळ दात रुतलेल्या खुणा होत्या. ते पाहताच तो घाबरला आणि किसने ए किसने, अगं लांबडं चावलं लांबडं म्हणत त्याने मोठ्यांदा बूम मारली. कृष्णाबाई त्याच्यापासून थोड्या लांब होती म्हणून कुशाबा काय म्हणतोय ते तिला नीट ऐकू आलं नाही. पण आजूबाजूला काम करणाऱ्या मजुरांनी त्याची हाक ऐकली आणि ते कुशाबाच्या दिशेने धावले. सगळेजण कुशाबाच्या दिशेने धावताना कृष्णाबाईंनी पाहिलं आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. गोळा झालेल्या लोकांपैकी कोणीतरी फडक्याचा एक तुकडा करकचून कुशाबाच्या पायाच्या घोट्याजवळ बांधला. कुशाबा घाबरून बेशुद्ध झाला होता. त्याला लोकांनी उचलून घरी आणला. कृष्णाबाईने डोळे गाळायला सुरुवात केली. शेजारच्या आयाबाया तिला समजावत होत्या. सारी भावकी दारात गोळा झाली. लोकांनी म्हाताऱ्यावरून लिंबू उतरून टाकला. कोणीतरी म्हसोबाचा अंगार आणून म्हाताऱ्याच्या कपाळाला लावला. काहींनी जाऊन वाडीतल्या देवऋषाला बोलावून आणले. त्याने काही मंत्र अंगारा कुशाबावरून फुंकला. या सगळ्या उपचारांमध्ये बराच वेळ निघून गेला. सूर्य मावळतीकडे झुकला होता. लांबडं चावून बराच वेळ झाला होता. आता कुशाबाचं अंग निळं पडायला लागलं होतं. सगळेजण सुटकी चेहरे घेऊन कुजबुजत म्हाताऱ्याच्या आजूबाजूला घेराव करून बसले होते. गावच्या दवाखान्यातला डॉक्टर पेशंट जास्त नसल्यामुळे संध्याकाळी लवकरच घरी गेला होता. कोणालाच काय करावं काही कळत नव्हतं. सरकारी दवाखाना तालुक्याच्या ठिकाणी होता. वाडीतली जाणती माणसं आता काय करायचं याचा विचार करत होती. आपापसात कुजबुजत होती. शेजारचा सदा आणि गणपत आपापसात बोलत होते. म्हातारं काय आता दम काढायचं दिसत नाही. अंग बघा कसं निळा पडायला लागलंय. याच्या लेकीला सांगावा धाडून घ्या लवकर बोलून. अन कॉलेजात शिकणाऱ्या त्याच्या लेकाला सागराला बी फोन करून घ्या बोलून. शेवटच्या वक्ताला तोंड तरी नजर पडेल पोरांना. भिंतीच्या आधाराने कपाळाला हात लावून बसलेल्या कृष्णाबाईच्या कानात हे शब्द पडताच ती ताडकन उठून उभी राहिली आणि चवताळून म्हणाली, तुमचा मुर्दा बसवला उठता का इथनं? तुम्ही घालवायास टपलाय म्हाताऱ्याला. त्याला काय बी होणार नाही. ही हाय अजून खमकी. तिने आलेल्या सगळ्यांना शिव्याची लाखोली वाहायला सुरुवात केली. शवाच्या आजूबाजूला घेराव करून बसलेल्या लोकांना तिने हाकलून लावलं. लोकांना वाटलं म्हातारीनं धसका घेतलाय आणि म्हणून ती अशी बिथरल्यासारखी वागत आहे. कृष्णाबाईच्या जीवाची घालमेल तिच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये स्पष्ट दिसत होती. चेहऱ्यावरून घामाचे थेंब ओघळत होते. कपाळावरचा मोठा लालभडक कुंकवाचा टिळा त्या घामाच्या थेंबांमध्ये मिसळून हनुवटीपर्यंत पोचला होता. लोकांची गर्दी थोडी कमी झाल्यानंतर कृष्णाबाई चटकन उठली. बैलांना सोडून गाडीला चुंपलं. बैलगाडीत एक चादर अंथरली. पाण्याची छोटी कळशी गाडीत ठेवली.
उतरंडीच्या गाडग्यात ठेवलेलं पैशाचं पुडकं लुगड्याच्या कमळात खोचलं आणि शेजारच्या 2-3 बायकांच्या मदतीने कुशाबाला उचलून गाडीत घातला. तिच्या हालचालींना आता गती आली होती. एकीला आपल्यासोबत घेतली आणि एका हाताने बैलाचा कासरा आणि दुसऱ्या हातात चाबूक घेऊन गाडी तालुक्याच्या रस्त्याला वळवली. ती हवेच्या वेगाने गाडी हाकत होती. बैलगाडीला आता चांगलीच गती मिळाली होती. तिच्या भीतीवर 40 वर्षाच्या प्रेमाने मात केली होती. सावित्री आपल्या सत्यवानाचे प्राण यमाच्या तावडीतून परत आणायला निघाली होती. गाडी थेट तालुक्याच्या सरकारी दवाखान्याच्या आवारात जाऊन थांबली. सरकारी दवाखाना असल्यामुळे दवाखान्यात डॉक्टर हजर होतेच. गाडीतल्या चादरीच्या झोळीत तसंच कुशाबाला उचलून दवाखान्यातील कर्मचारी कुशाबाला घेऊन पळत आत गेले. डॉक्टरांनी कुशाबाला तपासलं. नाकातोंडातून नळ्या टाकल्या गेल्या आणि योग्य वेळी उपचार सुरू झाले. बराच वेळ डॉक्टर आणि नर्स आत बाहेर करत होते. प्रत्येक वेळी ती उठून म्हाताऱ्याची चौकशी करत होती. शेवटी वैतागून नर्सने रागावून कृष्णाबाईला चुपचाप बाकड्यावर बसायला सांगितलं. ती गरीब गोगलगायसारखी पाय पोटात घेऊन चुपचाप बाकड्यावर बसून राहिली आणि डॉक्टरांची वाट पाहू लागली. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले आणि कुशाबा सुखरूप असल्याची बातमी त्यांनी कृष्णाबाईला दिली. औषधांची ग्लानी असल्यामुळे तो बेशुद्धच होता. सकाळी कुशाबाला शुद्ध आली. समोर कृष्णाबाईला पाहून तो गोड हसला. तिला पाहताच, किसने तुझ्या हातचा चहा? कुशाबा तिच्याकडे पाहत बोलला. आधी घरला चला, मग प्या पितळी भरून तुमचं अमृत. पण त्याआधी मला एक सांगा, मला एकटीला सोडून कुठं निघाला होता? मी रागावली आहे तुमच्यावर. मी एक सबूत बी तुमच्या संग बोलणार नाही. कृष्णाबाई तोंडाचा चंबू फुगून बसल्या. हे किसने, अगं अशी कावतीये कशाला? तू माझा पिच्छा अशी थोडी सोडणार आहेस? माझी गुणाची बाई ती, म्हणत कुशाबाने कृष्णाबाईचा हात हातात घेतला. वय वय म्या बरी जाऊ देईन तुम्हासनी, म्हणत कृष्णाबाईने हळूच पदराने डोळे टिपले. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला हाईप करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.